नमस्कार, मी निकिता पाटील. एबीपी माझाच्या या वेब एक्सक्लुसिव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. खरं तर भारतामध्ये सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींसोबत लसीकरण सुरू आहे. सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे डोस नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. 18 वर्षांवरच्या सगळ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. पण लसींचा मोठा तुटवडा असल्या कारणानं आता भारतानं 3 विदेशी लसींना मान्यता दिली आहे. त्यामध्ये पहिली लस आहे स्पुटनिक व्ही, दुसरी लस आपण फायझरला सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसीला सुद्धा भारतात परवानगी दिली आहे. पण सध्या तरी स्पुटनिक व्ही या लसीचा साठा हैदराबादमध्ये दाखल झालेला आहे, पण अद्याप तरी ती लस देण्यास सुरुवात झालेली नाहीये. मग आता कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचा तुटवडा असल्यानंतर लवकरच स्पुटनिक व्ही सुद्धा नागरिकांना देण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांच्या मनामध्ये काही छोटे छोटे प्रश्न आहेत की कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड याच्या व्यतिरिक्त स्पुटनिक ही लस नेमकी आहे काय, त्याच्यामध्ये नेमकं वेगळेपण असं काय आहे, किंवा ही लस कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड पेक्षा काही जास्त प्रभावी ठरते का, अशा छोट्या छोट्या शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमोल अन्नदाते. डॉक्टर अमोल, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या या वेब एक्सक्लुसिव्ह मध्ये. धन्यवाद. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की सध्या जो नागरिकांना पडतो, आपण लसीकरणासाठी केंद्रावर जातो त्यावेळी आपल्याला 2 पर्याय दिले जातात की तुम्हाला कोवॅक्सिनचा डोस घ्यायचा आहे की कोविशिल्डचा घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आता काही दिवसात आपण म्हणूया की तिसरा पर्याय सुद्धा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे की तुम्हाला स्पुटनिक व्हीचा डोस घ्यायचा आहे का. सगळ्यात आधी आपण याची सगळी पार्श्वभूमी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगूया. रशिया हे जेव्हा मागच्या वर्षी लसींचं प्रोडक्शन सुरू झालं वेगवेगळ्या देशांमध्ये, तेव्हा कोण सगळ्यात आधी लस जाहीर करतं आणि हा एक वॅक्सिन वॉर होता. म्हणजे एक लसीचं शीतयुद्ध हे चायना, रशिया, अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये पेटलं होतं. आणि म्हणून रशियानी सगळ्यात आधी लस डिक्लेअर केली की आमची लस तयार आहे. आणि त्यांच्यावर खूप टीकाही झाली, कारण फक्त 2 महिन्याच्या डेटा नंतर, आपल्या चॅनलवरही आपण चर्चा केली होती, 2च महिन्याच्या डेटा नंतर त्यांनी ही लस बाजारात आणली होती. तर स्पुटनिक हे 4 ऑक्टोबर 1957 ला अमेरिकेच्या आधी रशियाने अंतराळात सोडलेलं पहिलं यान होतं, जे पृथ्वीभोवती घिरटं घालून परत आलं होतं. त्याच्यानंतर दुसरं, तिसरं, चौथं हे स्पुटनिक फेल गेलं आणि 5वं जे स्पुटनिक होतं, स्पुटनिक 5, ते पहिलं मॅन्ड मिशन होतं की जे कोणीतरी त्याच्यात अंतराळवीर होतं आणि ते चक्कर, आणि हे अमेरिकेच्या आधी घडलं होतं. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती लसीच्या बाबतीत आम्ही केली आणि म्हणून लसीचं हे शीतयुद्ध आम्ही जिंकलोय हे रशियाला जगाला दाखवून द्यायचं होतं. आणि म्हणून त्याचं प्रतिकात्मक एक दाखवून देण्यासाठी ते स्पुटनिक 5 असं त्यांनी नाव दिलं. आता जसं निकिताजी तुम्ही सांगितलं की कोविशिल्ड, कोवॅक्सिन बरोबर तिसरं ऑप्शन लोकांना दिलं जाणार आहे, पण याच्याबद्दल एक थोडीशी संदिग्धता अशी आहे की ही लस थेट पहिल्यांदा सरकारी आपल्या मोफत लसीकरण केंद्रावरच ही उपलब्ध असेल की नाही याच्याबद्दल अजून केंद्र सरकारने कुठली घोषणा केलेली नाही, कारण ही लस महागडी लस आहे आणि खूप कमी डोसेस अजून आपल्याकडे याचे आलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की जास्त ही खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर रेड्डीजच्या या कंपनीने ती काढली आणि काही भाग त्याचं सरकार खरेदी करेल. म्हणजे यातलं धोरण अजून स्पष्ट झालेलं नाही. पण एवढं आहे की 20 मे नंतर असं सांगितलं जात आहे आम्हाला आमच्या स्टॉकिस्ट कडून किंवा डॉक्टर रेड्डीच्या प्रतिनिधींकडून की कदाचित 20 मे किंवा जास्तीत जास्त मे अखेरपर्यंत ही लस आपल्या सेवेमध्ये, आपल्या दंडात टोचण्यासाठी हजर असेल. खरं तर याच संदर्भाने मी पुढचा प्रश्न विचारते डॉक्टर अमोल, की नागरिकांमध्ये काहीसा संभ्रम आहे की आता कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन तर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत मिळतीये, पण शासनानं अजून काही असं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये की शासकीय केंद्रांवर स्पुटनिक व्ही सुद्धा मोफत मिळेल. जर खासगी रुग्णालयांमध्ये ही लस मिळणार असेल तर त्याची किंमत साधारणतः काय असेल. आणि दुसरं महत्वाचं असं की नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो की ज्या लसीची किंमत जास्त, मग ती लस जास्त चांगली असणार का. तर या संदर्भात काय आहे. आधी आपण किमतीबद्दल बोलू आणि मग कुठली लस चांगली याच्याबद्दल आपण बोलू. किमतीबद्दल सांगायचं झालं तर सध्या सांगितलं जाते की $10, म्हणजे आजचा डॉलरचा भाव आपण गृहीत धरला तर तो ₹73 आणि 80 पैसे आहे. म्हणजे साधारणतः 740 रुपयांना ही लस असणार आहे. आता याच्यामध्ये स्टॉकिस्ट आणि यांच्याकडून ही $10 आम्हाला मिळणार आहे की स्टॉकिस्ट मध्ये आणि डॉक्टरांमध्ये पण एक काहीसा लसीमध्ये एक ₹50 ते ₹100 चा एक मार्जिन ठेवलेलं असतं, ते असणार आहे की नाही याच्याबद्दलही अजून क्लॅरिटी नाहीये. पण साधारणतः आपण असं गृहीत धरूया की 750 मिनिमम, जास्तीत जास्त ₹1000
₹750च्या ₹1000 ही हा एक डोस याचा मिळणार आहे. आता प्रभावी आहे की नाही याच्याबद्दल खरं तर आत्ताच्या घडीला तुम्हाला जी लस मिळेल ती तुम्ही घ्या, असाच माझा सल्ला राहील. कुठली प्रभावी आहे, कुठली लस प्रभावी आहे या प्रश्नाचं उत्तर आई चांगली की वडील चांगले असं आपण लहान मुलांना विचारतो की पप्पा आवडतात की मम्मी आवडते, तसा हा प्रश्न आहे. पण डॉक्टर तुम्ही जसं म्हणालात की सध्या आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की जी लस उपलब्ध आहे ती आपल्याला घ्यावी लागणार आहे. पण स्वतः कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड बाबत शास्त्रज्ञांनी असा दावा केलाय की कोवॅक्सिन ही 81 ते 82% प्रभावी आहे आणि कोवॅक्सिन ही साधारणतः 85-86% प्रभावी आहे. पण रशियामध्ये काही रशियामधल्या कंपनीनं म्हणा किंवा रशियामधल्या काही शास्त्रज्ञांनी म्हणा असा दावा केलाय की स्पुटनिक व्ही ही जवळपास 91% सुद्धा प्रभावी आहे. मग नागरिकांनी याचा कसा विचार करायचा? आधीच सांगतो की कोविशिल्ड ही जिवंत लस आहे, म्हणजे जिवंत एका स्पाइक प्रोटीनचा जिवंत भाग त्यात वापरलेला आहे. स्पुटनिक 5 मध्ये रशियन लोकांनी खूप मस्त आणि वेगळी गंमत केली आहे. ती अशी आहे की कोविशिल्ड मध्ये चिंपॅन्झी म्हणजे आपण समजूया माकडाचा ऍडिनो व्हायरस वापरलेला आहे आणि त्याच्या ऍडिनो व्हायरसचा एक भाग वापरलेला आहे, एक स्पाइक प्रोटीनचा, म्हणजे त्याचा एक केस काढून तो वापरलेला आहे असं आपण म्हणूया. पण स्पुटनिक 5 मध्ये ह्युमन म्हणजे माणसात असलेला ऍडिनो व्हायरस त्यांनी वापरलाय आणि त्यांनी यात सगळ्यात पुढची मजा अशी केली आहे की पहिल्या डोसला जसं कोविशिल्डचा पहिला आणि दुसऱ्या डोसला तीच लस दिल्यावर तुमची प्रतिकार शक्ती अजून पुढे एक्साइट होते. तर इथे दोन वेगवेगळे ऍडिनो व्हायरस मला 26 आणि ऍडिनो व्हायरस 5, 26 आणि 5 नंबरचे माणसामधले पहिल्या आणि दुसऱ्या डोसला वेगळे ऍडिनो व्हायरस वापरल्यामुळे 2 जण याची इम्युनिटी अजून वाढवतात. जसं आधीच्या काळी मला वाटतं 2 उपमुख्यमंत्री दिले जायचे असा जो प्रकार होता, तशीच काहीतरी गंमत त्यांनी की 2 जण त्यांनी सैनिक सोडलेले आहेत याच्यामध्ये आणि म्हणून याची 91.5% इफिकसी आहे असं म्हटलं जातं, जी नक्कीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन पेक्षा जास्त आहे. एक वेगळेपणा याचा असा आहे की जे युके व्हेरियंट सध्या व्हेरियंट वरती सगळा खेळ आहे. तर स्पुटनिक 5 रशियाचा असा दावा आहे की युके व्हेरियंट आणि आफ्रिकन व्हेरियंट हे जे 2 व्हेरियंट आहेत याच्या विरोधात हा खूप चांगली प्रतिकार शक्ती देतो असं म्हटलं जातंय. म्हणून इफिकसीच्या बाबतीत तर ही नक्कीच उजवी आहे लस कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या बाबतीत. डॉक्टर तुम्ही आणखी एक मुद्दा सांगितलात की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे साधारणतः आपण 2 डोस जे घेतो ते दोन्ही डोस सारखे असतात. पण या स्पुटनिक व्ही लसीच्या बाबतीत मात्र पहिला डोस आणि दुसरा डोस हा वेगवेगळा असतो. त्यामुळे सामान्य नागरिकांना असं वाटणं साहजिक आहे की काहीतरी या लसीमध्ये वेगळं आहे. तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये किंवा लस किती प्रभावी आहे ते तर तुम्ही आता सांगितलंच की स्पुटनिक व्ही कशा पद्धतीनं वेगळी आहे. पण डोस वेगवेगळे असतील किंवा किंमत जास्त असेल या सगळ्यांचा संबंध ही लस घेतल्यानंतर जी रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याच्याशी काही आहे का? काही त्या बाबतीत किती प्रभावी आहे? नाही, नक्कीच आहे. कारण साधी गोष्ट आहे की ह्युमन ऍडिनो व्हायरस, माणसाचा ऍडिनो व्हायरस याच्यामध्ये जो वापरलेला आहे. तर आपण लहानपणापासून आपल्याला फ्लू किंवा सर्दी खोकला होतो तेव्हा आपण या ऍडिनो व्हायरसला ऑलरेडी एक्सपोज्ड असतो आणि त्याच्यावर आपल्याला जेव्हा जी लस दिली जाते तेव्हा त्याचा रिस्पॉन्स हा जास्त येतो. याच्यामध्ये कोविशिल्ड मध्ये चिंपॅन्झीची वापरली मी सांगितलं आणि कोवॅक्सिन ही मृत लस आहे. बघा माझं म्हणण्याचं अर्थ आता याचा अर्थ कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अगदीच साध्या आहेत असाही याचा आपण अर्थ काढू नये. मी असं म्हणेल की समजा गाड्यांचं जर उदाहरण दिलं तर अगदीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन म्हणजे मारुती 800 आणि स्पुटनिक म्हणजे मर्सिडीज बेन्झ असं मुळीच नाहीये. साधी इनोवा आणि ऑटोमॅटिक इनोवा इतका फरक त्याच्यामध्ये मला वाटतं असू शकतो किंवा ऑटोमेटेड गाडी किंवा हे, कारण एक एक्स्ट्रा व्हायरस तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे 2 व्हायरसेस कडून तुम्हाला इम्युनिटी मिळते आणि 91.5% हा आकडा दोन्हींच्या पेक्षा नक्की जास्तच आहे. आणि अजून एक आहे की या 2 डोस मध्ये 21 दिवसांचा अंतर आहे. हा एक छोटासा फरक असा आहे की आपल्याकडे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या दोन्ही डोसचं अंतर जास्तीत जास्त आधी 4 आठवडे म्हणजे 28 दिवस आहे. तर लवकर दुसरा डोस मिळाल्यामुळे जे दुसऱ्या डोस नंतर 15 दिवसांचा जो कालावधी आहे तो लवकर होऊन तुम्हाला लवकर तुम्ही इम्युनिटी मिळते. हा एक फरक आहे, कारण आता पहिल्या डोस नंतर इन्फेक्ट होण्याचं प्रमाण पण भरपूर वाढलंय दुसरा डोस घेण्याच्या आधी. हा महत्वाचा मुद्दा सांगितला डॉक्टर तुम्ही की ज्यावेळी आपण कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन घेतो पहिला डोस घेतल्यानंतर साधारणतः 40 ते 45 दिवस किंवा
30 दिवस यानंतरच आपण दुसरा डोस घेऊ शकतो. आणि स्पुटनिक व्हीचा जो दुसरा डोस आहे तो अगदी 21 दिवसांमध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. पण साइड इफेक्ट जे आहेत सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर डोकेदुखी असेल किंवा अंगदुखी असेल, थोडा ताप वाढणं असेल, कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड घेतल्यानंतर हे साइड इफेक्ट्स आपल्याला दिसत आहेत. तर स्पुटनिक व्हीच्या बाबतीत सुद्धा असेच काही इफेक्ट दिसतील का? स्पुटनिक व्हीचे साईड इफेक्ट्स कसं आहे की लसीला साईड इफेक्ट्स हा शब्दच आपण फार वापरायला नको, कारण ते जे आहेत ते चांगलेच इफेक्ट आहे. म्हणजे मी सांगतो की हा जो लसीनंतर जो ताप येतो तो साजरा करण्याचा ताप आहे. याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये आता शिरकावून काम सुरू केलंय त्या लसीने आणि ती आता गजर करायला लागली आहे शरीरात की हो मी आले आणि आता तुम्ही सुरक्षित आहात. सो इट इज अ क्राय ऑफ इम्युनिटी, म्हणजे त्या प्रतिकार शक्तीचा आवाज आहे. स्पुटनिक 5च्या बाबतीत असं सांगितलं जातंय रशियाकडून, कारण कुठलाही देश किंवा कुठली कंपनी, अर्थात या सगळ्या खासगी कंपन्या, तर कुठलीच कंपनी येऊन असं सांगणार नाही की हो हो आमचे साईड इफेक्ट आहेत. तर आता तरी सांगितलं जाते डॉक्टर रेड्डीज कडून किंवा गेमालिया इन्स्टिट्यूट कडून की आमचे साईड इफेक्ट हे खूप कमी आहेत, खूप मिनिमम आहेत. आणि लाईव्ह लस जेव्हा असते तेव्हा थोडेफार ताप येणं, अंग दुखणं, थंडी वाजून येणं हे गृहीतच धरायचं असतं. आता त्या दिल्यावरच आपल्याला एक्झॅक्टली कळेल की हे किती जास्त प्रमाणात आहे. पण जीवघेणे साईड इफेक्ट तर मुळीच नाहीयेत. अत्यंत सेफ लस आहे स्पुटनिक 5 हे. म्हणजे काही मृत्यूचं प्रमाण लसीनंतर असं मुळीच नाहीये काही. डॉक्टर, एक आणखी महत्वाचा प्रश्न असा की काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये एक नवीन स्ट्रेन आढळला होता की ज्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येत नव्हती. आणि काही दिवसांपूर्वीची जर आपण बातमी पाहिली, एक 2-3 दिवसांपूर्वीची, तर नागपूरमध्ये आता कोरोनाचा डबल म्युटेटेड स्ट्रेन आढळून आलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढतीये. कोरोनाचे विविध नवनवीन स्ट्रेन्स येत आहेत, नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. तर या नवीन स्ट्रेन्सवर सुद्धा स्पुटनिक व्ही प्रभावी असेल का? स्पुटनिक व्हीचा असा दावाच आहे. कारण काय झालंय की आता सध्या महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 प्रकारचे स्ट्रेन आहेत. एक तर युके व्हेरियंट, जो पहिला जो तुम्ही अमरावतीमध्ये आला होता तो युके व्हेरियंट असं त्याला म्हटलं गेलं. त्याच्यानंतर जो आढळून यायला लागला जिनोमिक सिक्वेन्समध्ये तो कॅलिफोर्नियन स्ट्रेन होता. आणि तिसरा एक साऊथ आफ्रिकन स्ट्रेन होता. आणि चौथा श्रीलंकन स्ट्रेन अजून भारतामध्ये त्या प्रमाणात दिसत नाहीये, टचवूड. तर या 3 स्ट्रेन पैकी कोविशिल्डचा असा दावा आहे की युके स्ट्रेनच्या बाबतीत, युके आणि कॅलिफोर्निया या 2 स्ट्रेनच्या बाबतीत आमचा डेटा चांगला आहे. कोवॅक्सिन मात्र व्हेरियंट्सच्या विरोधात सगळ्या खूप चांगलं काम करतं असा अनुभव आहे. फक्त कोविशिल्डचा एकच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला आठवत असेल साऊथ आफ्रिकेने 20 लाख डोस आपल्याला परत पाठवले होते. तर साऊथ आफ्रिकन व्हेरियंटच्या विरोधात काही प्रमाणात कोविशिल्ड थोडंसं कमी काम करतं. पण स्पुटनिक 5च्या बाबतीत मात्र हे तिन्ही स्ट्रेन्स आता म्हणजे जे युके, कॅलिफोर्निया आणि साऊथ आफ्रिकन, आणि त्यांचा दावा आहे की श्रीलंकनही, हे तिन्ही स्ट्रेनच्या विरोधात चांगलं काम करत आहे. आता एक नवीन स्ट्रेन येते ज्याच्याबद्दल अजून संदिग्ध आहे, ती म्हणजे आंध्र प्रदेश स्ट्रेन. आणि आता आपल्या महाराष्ट्राच्या नावाने महाराष्ट्र स्ट्रेन अशी नवीन चर्चा सुरू झाली आहे वैद्यकीय क्षेत्रात. ही अजून पूर्ण बाहेर आलेली नाही. तसं होऊ नये मला वाटतं. महाराष्ट्राचं नाव कुठल्या स्ट्रेनशी जोडलं जावं अशी माझी मुळीच इच्छा नाहीये. तर या पुढच्या स्ट्रेन्सच्या विरोधात आता कसं काम करेल. पण मला वाटतं की निकिताजी, आपण या स्ट्रेनच्या भानगडीत, डबल म्युटंट, ट्रिपल म्युटंट या भानगडीत फार पडू नये. इनफॅक्ट याच्यावर मी वेगळं एक पटकन असं सांगेल की म्युटेशन होऊ न देणं आणि या नवीन स्ट्रेन जन्माला येऊ न देणं हे आपल्या हातात आहे. जर लसीकरण आपण खूप फास्ट केलं, हातातलं काम सोडून प्रत्येकाने लस घेतली, म्युटेशन तेव्हा होतं, इस्केप म्युटेशन याला म्हणतं, जेव्हा व्हायरसला कळतं की खूप जोरात आता व्हॅक्सिनेशन सुरू आहे, तेव्हा ते स्वतःमध्ये बदल करतं. तर मला वाटतं लवकरात लवकर लस घेऊन, लसीकरण करून आपण हे म्युटेशन रोखू शकतो. डॉक्टर, काही दिवसांपूर्वी आम्ही डॉक्टर रवी गोडसे यांच्याशी सुद्धा अनेक या वैद्यकीय विषयांवर चर्चा केली हो. होती. तेव्हा त्यांनी असा एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की 45 वर्षांवरच्या नागरिकांचं जेव्हा आपण लसीकरण सुरू केलं, त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढली आणि त्यामुळे तरुणांमध्ये जास्त प्रभाव दिसायला लागला, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागला, कारण तरुणांची रोगप्रतिकार शक्ती तितकीशी वाढली नव्हती. मग आता तरुणांचं सुद्धा लसीकरण होत आहे, 45 वर्षांवरच्या ज्येष्ठांचं सुद्धा लसीकरण होत आहे. म्हणून लहान मुलांना कोरोनाचा धोका जास्त उद्भवतोय का? गेल्या काही 2-4 दिवसातली आकडेवारी जर आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना कोरोना होण्याची उदाहरणं समोर येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर या 3ही लशी किती प्रभावी ठरू शकतात जर लहान मुलांचं लसीकरण सुरू झालं तर?
काय आहे की डॉक्टर रवी गोडसे सरांनी सांगितलेली गोष्ट अगदी बरोबर आहे आणि आमचाही बालरोग तज्ञांचाही असा अंदाज आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास तिसरी लाट जी येईल त्याच्यामध्ये लहान मुलांच्या बाबतीत असं घडेल की मोठ्यांना म्हणजे तेव्हा 20 वर्षाच्या पुढचे जे आहेत 18च्या पुढचे त्यांनी एक तर लस घेतलेली असेल किंवा त्यांना कोविड झालेला असेल म्हणून ते इम्युन असतील आणि ते बाहेर जाऊन पण तुम्ही जरी लस घेतलेली असला तरी लक्षण विरहित कोरोना 100% त्यांनी रोखता येत नाही तर ते लक्षण विरहित कोरोना संसर्गित लोक घरी येतील आणि ते लहान मुलांना इन्फेक्ट करतील हे गोडसे सरांनी सांगितलं त्याच्या मागचं एक साधं लॉजिक आहे आणि लहान काय झालंय की लहान मुलांची संख्या ही पहिल्या याच्यापेक्षा लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेपेक्षा ती तिसऱ्या लाटेत नक्कीच जास्त असू शकते हे मत अगदी बरोबर आहे लसीच्या बाबतीत असं झालंय मी या तिन्ही लसींना कोविशिल्ड कोवॅक्सिन आणि फायझर या तिन्ही लसींना मी ऑर्फन वॅक्सिन्स म्हणतो ऑर्फन वॅक्सिन्स म्हणजे ज्या लसी प्रभावी आहेत पण लहान मुलांमध्ये ट्रायल झालेल्या नाहीयेत म्हणून त्यांना लहान मुलांना देऊ देत नाहीयेत म्हणून त्यांना मी ऑर्फन असं म्हणतो लहान मुलांच्या बाबतीत फायझरचा डेटा 18 वर्षाच्या खाली ज्या मुलं आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम आहे म्हणून मला वाटतं की भारत सरकारने 18 वर्षाच्या खाली फायझरचे लस वापरायला लवकरात लवकर सुरू केलं पाहिजे आणि आता आपल्याकडे कोविशिल्ड कोवॅक्सिन ज्या 2 लसी आहेत त्यांचा लहान मुलांमध्ये ट्रायल सुरू करून त्याचाही आपण लवकरात लवकर विचार करणं गरजेचं आहे हे जर नसेल तर रुटीन वॅक्सिनेशन जे आपण आहे त्यातल्या त्यात MMR BCG आणि फ्लू या 3 लसी तर आपण आपल्या मुलांना द्यायलाच पाहिजे या तिन्ही लसींमध्येही काही प्रमाणात कोरोनाच्या विरोधात प्रतिकार शक्ती देण्याची क्षमता आहे पण मग 18 वर्षांखालची जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठीच्या लसीकरणाच्या चाचण्यांमध्ये स्पुटनिक व्हीचं संशोधन कुठपर्यंत आलेलं आहे म्हणजे स्पुटनिक व्ही कडनं काही दावा करण्यात आलाय का की लहान नाही कुठल्याच फायझर एक जर लस सोडली फायझरची लस जर सोडली तर इतर कुठल्याही लसीचे लहान मुलांमधले ट्रायल्स चे कुठलेही रिझल्ट अजून समोर आलेले नाहीयेत इनफॅक्ट स्तनदा माता आणि गरोदर मातांचाही पूर्ण डेटा अजून बाहेर आलेला नसल्यामुळे त्यांनाही गरज असूनही अजून ही लस आपण देत नाहीये बरोबर डॉक्टर नागरिकांच्या मनात अजून बरेच छोटे छोटे प्रश्न असतात की एखाद्या केंद्रावर जर आपल्याला 2 पर्याय देण्यात येतात किंवा आता तिसरा पर्याय सुद्धा देण्यात येईल की तुम्ही कोवॅक्सिन घेणार कोविशिल्ड घेणार की स्पुटनिक व्ही घेणार हे सगळं ठीक आहे यातनं आपण एखादं म्हणजे खरं तर जसं तुम्ही सांगितलं की तीनही लसी प्रभावी आहेत पण त्यातली आपण एखादा लस घेणार एखाद्या लसीचा डोस घेणार पण लस ही स्पुटनिक व्ही जी लस आहे ती नेमकी कुणी घेऊ नये या संदर्भात काय सांगाल सध्या प्रेग्नंट ज्या गरोदर माता आहेत स्तनदा माता आहेत यांनी ही सध्या पूर्ण डेटा अजून समोर आलेला नाहीये त्यांच्यासाठी सध्या ही लस नाहीये तिसरं एक माझं वैयक्तिक मत आहे या गाईडलाईन्स नाही मी आता सांगणार आहे ते काय आहे की कोणालाही ऍलर्जीचा जर त्रास असेल किंवा आधी एखाद्या औषधाने ऍलर्जी आलेली असेल लहानपणी एखाद्या लसीने ऍलर्जी आलेली असेल म्हणजे मी दमा असलेले रुग्ण किंवा तो दुसरी कॅटेगरी झाली तर अॅनाफायलॅक्सिस किंवा ऍलर्जीची हिस्ट्री असणाऱ्यांनी शक्यतो किल्ड वॅक्सिन म्हणजे कोवॅक्सिन घेतली तर चांगलं राहील ही मी परत एकदा सांगतो की ही काही गाईडलाईन नाहीये तुम्हाला तरीही तुम्ही कोविशिल्ड घेऊ शकता दुसरं कोविशिल्डची ज्यांना पहिल्यांदा ऍलर्जी आली आहे खूप जोरात त्रास झाला आणि अॅनाफायलॅक्सिस आलं इंजेक्शन द्यावं लागलं स्टिरॉइडचं नंतर ते थांबवण्यासाठी ते कोवॅक्सिन घेऊ शकतात किंवा त्यांच्यामध्ये कदाचित कोवॅक्सिन आणि कोवॅक्सिनची ऍलर्जी येईल असं होणारच नाही आणि मग परत दुसरी कॅटेगरी आहे की ज्यांना दम्याचा त्रास आहे किंवा ऍलर्जी त्वचेची ऍलर्जी आहे असे ऍलर्जी सदृश जे सगळे काही आजार आहेत त्यांनी शक्यतो कोवॅक्सिन घ्यावी आणि स्पुटनिक 5 टाळावी डॉक्टर एक महत्वाचा मुद्दा असा की सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे डोस आपण घेतोय ज्यांना कोरोना ऑलरेडी होऊन गेलेला आहे त्यांनी काही दिवस म्हणजे साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 1 महिन्यापर्यंत लस घेऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे स्पुटनिक व्हीच्या बाबतीत काय आहे जर तुम्हाला कोरोना होऊन गेला असेल तर किती दिवसांनंतर तुम्ही स्पुटनिक व्हीचा पहिला डोस घेऊ शकता स्पुटनिक व्हीच्या बाबतीतही गाईडलाईन्स सेम राहतील की तुम्ही 15 दिवस म्हटलं जातं गाईडलाईन्स मध्ये पण तुम्ही शक्यतो महिनाभर थांबलं तर चालतं काय असतं की तुम्हाला कोरोना होऊन गेल्यावर 90 दिवस तुम्हाला प्रतिकार शक्ती तुमची काहीतरी प्रतिकार शक्ती असते म्हणून 1 महिन्यात लगेच तुम्हाला दुसऱ्यांदा कोरोना झाला असं होत नाही म्हणून तुम्ही 1 ते 1.5 महिना आरामात थांबू शकता आणि स्पुटनिक व्हीच्या बाबतीतही त्याच गाईडलाईन्स राहतील त्यात फक्त तुम्ही त्यात एकच मॉडिफिकेशन आहे की जर तुम्ही टोक्लिझुमॅब प्लाझ्मा थेरपी किंवा IV इम्युनोग्लोबुलिन काही लोकांना दिलं जात आहे ह्या जर गोष्टी तुम्हाला उपचार म्हणून जर दिले गेले असतील तर ती लस प्रभावी ठरणार नाही त्या केसमध्ये
तुम्ही 75 दिवस थांबायला हरकत नाही. 75 दिवसांनी तुम्ही लस घेऊ शकता, म्हणजे 2.5 महिने जवळपास मला वाटतं. डॉक्टर, आणखी एक प्रश्न असा की सध्या आपल्याकडे लशींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. जी लस उपलब्ध असेल ती नागरिकांनी घ्यावी असं आपण वारंवार आवाहन करतोय. तुमच्याकडून ते आवाहन केलं जात आहे, आमच्याकडून सुद्धा ते आवाहन केलं जात आहे. पण यासोबत महत्वाचा मुद्दा असा आहे की रक्ताचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आपल्या राज्यामध्ये आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर मग तुम्ही जर लसीचा डोस घेणार असाल तर त्याआधी रक्तदान करा असं प्रत्येकाला विनंती केली जातीये. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन घेण्याच्या आधी आपण रक्तदान करतोय, नंतर रक्तदान करता येत नाहीये. स्पुटनिक व्ही लसीच्या बाबतीत काय? रक्तदान लस घेतल्यानंतरच्या रक्तदानाचं कालच आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक मॉडिफिकेशन केलंय. आधी ते म्हणायचे की 1 ते 1.5 महिना करू नका. आता ते मला वाटतं 15 दिवसानंतरही तुम्ही रक्तदान केलं तरी चालेल, अशा नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत. ज्या लाईव्ह लसीच्या बाबतीत आहे, तर स्पुटनिक व्हीच्या बाबतीतही तेच म्हटलं जाईल की 1 ते 1.5 महिन्यानंतर तुम्ही रक्तदान करू शकता. डॉक्टर, नागरिकांच्या मनात असे सगळे छोटे छोटे प्रश्न असतात. त्या सगळ्या प्रश्नांचं तुम्ही अतिशय समाधानकारक अशी उत्तरं दिलेली आहेत. एबीपी माझ्यासोबत तुम्ही हा संवाद साधलात. अनेक प्रश्नांची नागरिकांचे प्रश्न दूर करतील, त्यांना व्यवस्थित उत्तरं मिळतील अशा प्रकारची चर्चा तुम्ही आमच्यासोबत केली. त्यासाठी तुमचे एबीपी माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.